मी मयुरी तुमचं महाआवाज न्यूजमध्ये स्वागत करते। आजची बातमी आहे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर क्षेत्रामधून। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये शिक्रापूर क्षेत्रातील केंदूर गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती आणि शेतीमाल खरेदी विक्री करण्यासाठी कंपनीची स्थापना केली। या कंपनीला परदेशी पाहुण्यांनी भेट दिली असून केंद्राई माता कंपनीच्या कामाचे कौतुक केलेले पाहायला मिळाले। केंद्राई माता ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमुळे केंदूर गावातील तसेच आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना चांगलाच फायदा मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे। There are three main stakeholders, which the first one is the FPC, who are basically aggregators of farmers. So farmers are shareholders in these FPCs, and the FPC शेतकऱ्यांच्या शेतीसाठी बियाणे, औषधे पुरवणे तसेच त्यांना वेळोवेळी वातावरणात होणाऱ्या बदलानुसार खते औषधांचे मार्गदर्शन करण्याचे काम केंद्राई माता करत असल्याचे पाहायला मिळत आहे। Company work in agricultural service center, giving inputs to the farmer at a lower cost. So collectively purchasing for input services given by the company to farmer. Then companies will go on organic certification program, and then farmer workshops arranged by agricultural local departments, and then will go to the market linkages. इव्हेंट मध्ये आपण शेतकऱ्यांना इनपुट देतो, लीड्स देतो, फार्म राईस ॲप इन्स्टॉलमेंट करून देतो आणि हार्वेस्ट डाटा त्यांचा पोर्टलवर घेतो। याच पद्धतीने शेतकऱ्याच्या मालाला चांगला बाजारपेठ मिळावी, चांगला बाजारभाव मिळायला पाहिजे, त्यासाठी जसं आपण फार्मर ऑनबोर्ड करतो आणि इनपुट्स ऑर्डर जनरेट करतो, त्याच पद्धतीने आपण मार्केट लिंकेजसाठी शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी बायर्स पण ऑनबोर्ड करून देतो आणि त्या बायर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल चांगला विक्रीला जाऊ शकतो चांगल्या ठिकाणी आणि त्याच्या बाजारपेठ पण त्यांना चांगल्या पद्धतीने कशी उपलब्ध होऊ शकेल ते फार्म राईस वनच्या पोर्टल ॲप मधून किंवा आपण फार्म राईस प्रोजेक्ट मधून शेतकऱ्यांना सांगतो। सध्या सर्व शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न हा मार्केटिंगचा असतो। उत्पादन केलेला माल कशा प्रकारे मार्केटमध्ये विक्री करायचा या अडचणीने प्रत्येक शेतकरी चिंतेत असतो। त्या रिस्क आता तुम्ही घेताय आणि असं होऊ शकतं की नाही विकलं गेलंय किंवा काय पावसाने हे झालं तर कुठे इन्शुरन्स वगैरे काय दिलं जातं काय? तसं तर काय भेटत नाही, पण जास्त पाऊस वगैरे झाला तर क्रॉप केंद्राई माता या शेतकरी उत्पादक कंपनीमुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे हमीभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे नुकसान न होता फायदा होत असल्याचे शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे। नमस्कार, मी संदीप स्वाम सुकरे, गाव केंदूर, केंद्राई माता ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी ॲज डायरेक्टर। 2015 रोजी आम्ही केंद्राई माता ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली। महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत ही कंपनी स्थापन झालेली आहे। एकूण कंपनीचे सभासद 512 आहेत। शेतकऱ्यांची मुख्य अडचण होती पिकवलेला माल विक्री करता यावा, या अनुषंगाने आम्ही जो शेतकऱ्यांचा माल आहे पिकल्यानंतर तो विक्री व्यवस्थेमध्ये कामकाज करत आहोत। तर मुख्य पीक आमच्या भागामध्ये कांदा आहे। शेतकरी अहोरात्र काबाड कष्ट करतो आणि त्याच्या मालाला योग्य दाम मिळत नाही। फार हातातोंडाशी आलेला घास म्हणजे कधी कधी नाही घासा दूर निघून जातो। त्या अनुषंगाने कंपनीचं जे मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्याचा माल हा जागेवरती खरेदी केला जावा, त्याच्या बांधावरती खरेदी केला जातो। त्याच अनुषंगाने आम्ही गेली 7 ते 8 वर्षे झालं कांदा खरेदी विक्री करतो। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना काही टेक्निकल अडचणी असतील मग त्याच्यामध्ये कांदा पीक नियोजन असेल, त्याचं स्टोर असेल, तर याबाबत सुद्धा शेतकऱ्यांचं इथं प्रशिक्षण असेल किंवा फील्ड विजिट असेल, त्यांना जे लागणारे इनपुट्स असतील तर ते सुद्धा आम्ही त्यांना उपलब्ध करून देतोय। 2015ला ज्यावेळेस कंपनी स्थापन झाली त्यावेळेस कांद्याला बाजार हा कमी होता, तर त्यावेळेस आम्ही 300 मेट्रिक टन कांदा जाग्यावर खरेदी केला आणि तो साऊथला पाठवला। 1 रुपया त्यावेळेस शेतकऱ्यांना निव्वळ त्यामध्ये नफा झाला। 3 लाख रुपये त्याच वेळेस आम्ही म्हणजे शेतकऱ्यांना नफा मिळवून दिलेला आहे। आणि मग कालांतराने शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने खते, औषधं, बी बियाणे मिळावा यासाठी कृषी सेवा केंद्र दुकानाचं नियोजन केलं। गेली 3 वर्ष झालं आम्ही दुकान पण सुव्यवस्थित चालवलं, पण गाव पातळीवर येणाऱ्या अडचणी आणि जे कंपनीला डायरेक्ट जी डीलरशिप नव्हती त्यामुळं त्याच्यामध्ये आम्हाला काही जास्त काही करता नाही आलं। पण 3 वर्ष ना नफा ना तोटा या तत्वावरती आम्ही कृषी सेवा केंद्राचं दुकान पण चालवलं। मग मध्यंतरी काळामध्ये डायरेक्ट भाजीपाला खरेदी विक्री केंद्र असेल, मका खरेदी विक्री केंद्र असेल, धान्य खरेदी विक्री केंद्र असेल, हे थेट शेतकऱ्याकडून आम्ही खरेदी करून जास्तीत जास्त हाऊसिंग सोसायटी असतील, आठवडे बाजार असेल किंवा हे मॉल असतील यांना आम्ही सप्लाय केलेला आहे। आणि
कोरोना काळामध्ये एकीकडं ग्राहकांना भाजीपाला मिळत नव्हता, दुसरीकडं शेतकऱ्याचा माल विक्री व्यवस्था होत नव्हती आणि त्याचा मध्ये साधून त्याच्यामध्ये आता आम्हाला याचा कृषी विभाग असेल, महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा पण सपोर्ट आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही डायरेक्ट इथं एक बास्केट बनवलं, म्हणजे एक 10-12 किलो भाजी अशी बनवून डायरेक्ट ती ग्राहकापर्यंत पोहोचवली एकदम कमी दरामध्ये. त्यामुळे काय आलं, ग्राहकांना चांगला भाजीपाला मिळाला आणि आपल्या शेतकऱ्याचा पण माल विक्री व्यवस्था चांगली झाली. तर त्याच्यामध्ये एक 2700 फॅमिली पॅक आम्ही बनवले आणि पुण्यासारख्या नामांकित 35 सोसायट्यांना तो भाजीपाला आम्ही पुरवठा केले. आणि कांद्याचं मेजर क्रॉप असल्यामुळं इकडं कांद्याचे बाजार कमी जास्त हे होत असतात आणि जी गव्हर्नमेंट विक्री व्यवस्था करते नाफेड, तर 2 वर्ष आम्ही नाफेड बरोबर पण 500 मेट्रिक टनाचं कांदा खरेदी विक्री करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथल्या आमच्या ह्या केंदूर गावाबद्दल सांगायचं झालं तर एकूण 3500 हेक्टर क्षेत्र लागवडीचं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा हा मुख्य पीक आहे. कांद्याचं दरवर्षी 1000 ते 1200 हेक्टरवरती कांदा लागवड केली जाते आणि ह्या शेतकऱ्यांची, आमच्या शेतकऱ्यांची जी व्यथा आहेत की कांद्यावरतीच कांदा पीक लावतात, कांदा पीक निघाल्याच्या नंतर त्याच्यावरतीच सर्व गणितं ठरली जातात. म्हणजे मुलाबाळांचं शिक्षण असेल, काही नवीन विहीर घर बांधणे असेल किंवा लग्न कार्य असेल, तर कांद्याला जर बाजार मिळाला तरच आमच्या शेतकऱ्यांचं म्हणजे योग्य साधन आहे कांद्यावरती. म्हणून कांद्याला जास्तीत जास्त चांगला बाजार मिळवून देण्यासाठी केंद्राई माता ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नेहमी प्रयत्नशील राहील. आम्ही जागेवरती डायरेक्ट शेतावरती जाऊन शेतकऱ्याचा कांदा खरेदी करतो, त्याच्या क्वालिटीनुसार, गुणवत्तेनुसार त्याला एक चांगला दर देण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये शेतकऱ्यांचा असा फायदा होतो की जागेवरती खरेदी केल्यामुळं शेतकऱ्याचा ट्रान्सपोर्ट वाचतो, बॅग खर्च वाचतो आणि लेबर खर्च वाचतो आणि मार्केट रेटपेक्षा त्याला एक 50 पैसे रुपये जास्त मिळून आम्ही देतो. आणि आम्ही ज्या बायर बरोबर काम करतोय त्या बायरना सुद्धा एक चांगल्या क्वालिटीचा ग्रेडिंग असणारा माल मिळतो. त्यामुळे ते ₹1 आणि आपल्याला ₹1.50 मार्केट रेटपेक्षा पण जास्त देतात. तर यामध्ये मला एक आवर्जून सांगायचे, आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो, शेतकऱ्यांना एक चांगला नाही का चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड आतापर्यंत आपण करून दिलेली आहे. आणि याच्यामध्ये जो कांदा खरेदी विक्री केला जातो, मोठमोठे आपल्याला मॉल हे बिग बाजार आहे, बिग बास्केट आहे, रिलायन्स आहे, मोर आहे, किसान कनेक्ट आहे, या मॉलला आपले वेंडर कोड काढलेले, त्यांना पण सुद्धा चांगल्या ग्रेडिंग केलेला माल आपण प्रोव्हाइड करतो. आणि साऊथला एक हुबळी आहे, राणी बिंदूर आहे, चेन्नई आहे, वेल्लूर आहे, कोइंबतूर आहे आणि इकडं नॉर्थला दिल्ली आहे, हरियाणा आहे, अशा ह्या मंडींना आम्ही डायरेक्ट ज्या पार्ट्या आहेत कंपन्या त्यांना माल डायरेक्ट आम्ही सप्लाय करतो. तर या ठिकाणी मी एक आवर्जून सांगू इच्छितो, गेली 7 ते 8 वर्षापासून आम्ही कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव देण्यासाठी कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भविष्यात चांगला शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज मी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर नजदीक असणारं जे केंदूर गाव आहे त्या केंदूर गावामध्ये मी आहे. तर माझ्या पाठीमागे शेतकरी आहेत आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकता की शेतकरी महिला आहेत, त्या कांदा चांगल्या प्रकारचा निवडून पिशव्यांमध्ये भरत आहेत. तर आज तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्यांच्या पुढे कांद्याचं खूप मोठं आव्हान आहे. म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे काही रूल असतील त्यामुळे अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावं लागत आहे. ह्या केंदूर गावामध्ये एक केंद्राई माता शेतकरी उत्पादक कंपनी आहे. त्या कंपनीने शेतकऱ्यांना खूप मार्गदर्शन चांगलं करून त्यांच्या मालाला कशा प्रकारे चांगली किंमत मिळेल तसेच त्यांना कशा प्रकारे फायदा होईल ह्यासाठी खूप मदत केली आहे. तर ती कशा प्रकारची मदत करतात किंवा त्याचा फायदा शेतकऱ्यांना काय होतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. सर, प्रथम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही जी आता शेती करताय, कांदा उत्पादन आहे, त्या सुरुवातीपासून ते कांदा विक्रीपर्यंत तुम्हाला कोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणीमध्ये तुम्हाला कोण मदत करतं हे थोडक्यात सांगा. माझे नाव शैलेश संभाजी पराड, आम्ही केंदूरचे रहिवासी आहेत. आता हे बघा, कांदा हे उत्पादन घेताना खूप काही अडचणी येतात. कांदा लागवडीपासून ते कांदा काढणेपर्यंत खूप अशा अडचणी येत असतात. आणि त्यासाठी आमच्या केंदूर गावामध्ये केंद्राई माता ॲग्रो प्रोड्युसर ही कंपनी, शेतकऱ्यांचीच कंपनी म्हणावं लागेल, त्या कंपनीने आम्हाला कांदा लागवडीपासून ते कांदा काढणेपर्यंत खूप काही मदत करतात. जे वातावरणानुसार जे हवामानात नाही बदल होतात त्याच्यात कांद्याचे खूप नुकसान होते, पण ही कंपनी आम्हाला मदत करून
औषधं वगैरे वेळोवेळी आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करत असते. त्यानुसार आणि कांदा काढल्याच्या नंतर पण ते जागेवर येऊन योग्य तो हमी भाव देऊन कांद्याची विक्री पण योग्य ती करून देतात. धन्यवाद. काका, कांदा उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत अनेक प्रकारच्या अडचणी येतात. आता तुम्ही खूप वर्षापासून कांदा हे उत्पादन घेता, तर तुम्हाला ह्या अनेक वर्षापासून पूर्वी येणाऱ्या अडचणी आणि आत्ता असणाऱ्या अडचणी आणि त्यामध्ये होणारी तुम्हाला मदत हे थोडक्यात सांगा. मी नवनाथ पोपट कंद्रुप, मी करंदीचा शेतकरी आहे. ही केंद्राई माता कंपनीचे शेतकरी कांदा उत्पादक कंपनी ही खूप आम्हाला बियाणे, औषधे, खते हे सगळी मदत करते आणि आमच्या बांधावर येऊन ते कांदा खरेदी करतात. या कंपनीचे मालक हे संदीप शेठ सुकरे वेळोवेळी मदत करतात. आम्हाला कुठल्याही पट्टीची अडचण येत नाही, काही नाही. वेळोवेळी मदत करतात आम्हाला. काही मार्गदर्शन विचारते, वेळोवेळी सांगतात. आम्ही बी चांगलं उत्पादन काढतो. दरवर्षी नेहमीप्रमाणे त्यांना आम्ही कांदा देतो. धन्यवाद. तुम्हाला अनेक प्रकारच्या कोणत्या सोयी पुरवल्या जातात, म्हणजे बियाणे असतील, बियाणे, खते, औषधे वेळोवेळी ते मार्गदर्शन आम्हाला दरवर्षी करतात. आता हे जी कांदा दिसतोय तो कांदा कुठेच सप्लाय करतात, म्हणजे कुठे चाललेला आहे तुमचा? हे संदीप शेठ सुकऱ्यांनी खरेदी केलेलं आहे बांधावर येऊन. त्यांनी आम्हाला योग्य तो हमी भाव दिलेला आहे आणि ते कांदा कुठे नेतात आम्हाला, आम्ही त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही त्यांना कांदा मार्केटपेक्षा आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त भाव भेटलाय. तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जी केंद्राई माता कंपनी आहे शेतकऱ्यांची, ती कंपनी शेतकऱ्यांना वेळोवेळी त्यांच्या प्लॉटवरती येऊन मार्गदर्शन करते. म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग पडत असेल तर त्यामध्ये कोणती औषधं, कोणती खतं वापरली पाहिजे की त्याचा शेतकऱ्यांना जास्त बेनिफिट होऊ शकतो. तसेच त्यांचा माल ज्यावेळेस खरेदी करून त्यांना एक चांगल्या प्रकारचा भाव देण्याचं काम ही केंद्राई माता कंपनी करते. आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही कंपनी खूप चांगली आहे. आणि हा माल जो आहे ते अनेक देशामध्ये, जे केंद्राई माता कंपनीचे डायरेक्टर आहेत ते अनेक देशामध्ये हे माल सप्लाय करतात आणि ते शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारे हमीभाव मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. ते ह्या गावातीलच रहिवासी आहेत, जे केंदूर हे गाव आहे. आणि तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे कांदा जो आहे तो निवडला जातो. आपल्यासोबत माता भगिनी आहेत, ते कांदा निवडत आहे. ह्यामधून अनेक प्रकार, 2-3 प्रकारचे कांद्याचे प्रकार आहेत, ते लहान, मोठा आणि उत्तम क्वालिटी अशा प्रकारचा माल निवडला जातो. आणि इकडे तुम्ही पाहत आहात की हे गोण्या भरलेल्या आहेत अशा. आणि हे कांदा भरून जी केंद्राई माता कंपनी आहे ती कंपनी हा कांदा सप्लाय करते आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारे हमी भाव द्यायचं काम करते. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज होत आहे आपल्याला दिसत आहे. धन्यवाद. महाआवाज न्यूजसाठी पत्रकार पल्लवी चांदगुडे. या प्रसंगी जपान, चीन, फिलिपिन्स, व्हिएतनाम हे परदेशी पाहुणे तसेच केंद्राई माता कंपनीचे अध्यक्ष मंगेशराव गावडे, सुभाषराव साकोरे, श्री ज्ञानेश्वर